महायुतीत आलबेल नसल्याचं दिसून येते। पुण्यानंतर आता नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आलेत। पुण्यामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर महायुतीमध्ये आता तणाव निर्माण झालाय। याच दरम्यान शिवसेनेचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवी मुंबईचा मुद्दा उपस्थित करत नवीन वादाला सुरुवात केली आहे। आरोप केले म्हणून धंगेकर यांच्यावर कारवाई केली तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनाही तोच नियम लागू करावा लागेल असं सूचक विधान सामंत यांनी केलं। त्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे, म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता। मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं तेवढंच दाखवलं गेलं, पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे 3 नेते, महायुतीचे जे 3 नेते आहेत तेच हे निर्णय घेणार आहेत, त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये। तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करतायत, तसं कोणीच करू नये, ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये, ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये। आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या 2 दिवसात धनगेकरांची भेट घेणार आहे। दरम्यान यावर रवींद्र धंगेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत आणि ते संपर्कात असल्यामुळं मी नेहमी म्हणतो तुम्हाला की एकही भाजपचा कार्यकर्ता येऊन जर म्हणला की तुम्ही जैन मंदिराच्या विषयी बोलू नका आणि का बोलू नका एवढं उत्तर मला त्यांनी समाधानकारक दिलं तरी मी माझं बंद करेन। आणि मला बाकीच्यांनी कशाला, मला एखाद्या त्यांचा नेता का बोलत नाहीत, हे सगळे त्यांनी ठेवलेले कामगार बोलतात आणि ज्यांना काय आधार नाही, ज्यांना भुकायला ठेवले ते लोक चुकीच्या पद्धतीने भुगतात। पण माझं प्रामाणिक हे मत आहे की मी जे बोलतो ह्याला उत्तर त्यांनी दिलं तर हा विषय संपेल।